मध्यंतरी मी तुझं इंस्टाग्राम अकाउंटला बघितलं होतं की तू हिरकणी थीम शूट केलं होतंस. ती आयडिया कुठून आली? हिरकणी म्हणजे खूप जवळचा विषय आहे. लिटरली मी तो असा चिखल हातावर पूर्ण लावला. ब्रायडल मेकअप ज्यावेळी एखादा ठरतो त्याच्या मागची प्रोसेस काय? तर ते खूप मॅटर करतं आपल्याला की तुम्ही काय खाता. आजकालच्या ब्राईडची हीच अपेक्षा असते की मी माझ्या लग्नात खूप सुंदर दिसावं. म्हणजे लग्नाच्या मेकअपच्या आधी कन्सल्टेशन असतं. पहिला टप्पा म्हणजे तुझं स्किन रुटीन. चल सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे म्हणजे ब्लश ऑन बाय स्वरूपा हे काय आहे? म्हणजे इथून मला सुरुवात करायची आहे, कारण मला खूप उत्सुकता आहे या नावाबद्दल. जेव्हापासून कळलं की तुझ्या फर्मचं नाव असं काहीतरी वेगळं आहे तेव्हापासून माझ्या डोक्यात हे चालू होतं की काय आहे, तर त्याच्याविषयी मला आधी सांग. ब्लश ऑन बाय स्वरूपा तर मी लहानपणापासूनच माझ्या भाऊलीला तयार करायचे किंवा तिचे कपडे शिवायचे. मला लहानपणापासूनच आर्टिस्टिक लेवलवरती खूप इंटरेस्ट होता. कलर्स किंवा एखादी स्वतःची कन्सेप्ट आपण मांडू शकतो ही लहानपणापासूनची उत्सुकता होती की मला काहीतरी पुस्तकांच्या बाहेर जाऊन करायचंय. मग जेव्हा मी या गोष्टी सगळ्या शिकले आणि जिथं मला असं वाटलं की आता आपल्या एक कामाला एका नावाची गरज आहे, तर ते चटकन नाव जे आलं ते ब्लश ऑन. बाई फक्त पावडर लावते पटकन आणि तयार होते. इट्स लाईक दॅट ओनली की जस्ट ब्लश ऑन अँड यू आर रेडी टू गो टू युअर वर्क ऑर एनिथिंग एल्स असं. म्हणून ते ब्लश ऑन बाय स्वरूपा. ओके, म्हणजे क्रिएटिव्हिटीची सुरुवात नावातून आहे असं म्हणायला काय हरकत नाही. नक्कीच. बरं, आता मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय. म्हणजे तुझं शिक्षण, तुझं प्रोफेशनल शिक्षण आणि इथपर्यंतचा तुझा प्रवास, म्हणजे हे प्रोफेशन निवडण्यामागचं कारण आणि इथून इथपर्यंतचा प्रवास याच्याविषयी मला सांग. मी आता तुम्हाला पहिला सांगितलं असं की मला आर्टिस्टिक खूप आवड होती. सो मी 10वी नंतरच या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आवड म्हणून मला आईने त्याची म्हणलं नाही तू जा तू शिक, आणि मग मी ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आणि जसं जसं मी शिकत मला त्याची आवड जायला लागली. बाबा हा हॉस्पिटॅलिटीचा जॉब आहे, लोकांची सेवा, लिटरली लोकांची सेवा. पाय त्यांचा आपल्या मांडीवर घेणे इट्स नॉट अ शेम की आपण त्यांची सेवा करतोय. मग जसं जसं मी पुढे ह्याच्यात इंटरेस्ट वाढत गेला, मी ऍडव्हान्स शिकले, स्किन ऍडव्हान्स केलं, हेअर ऍडव्हान्स केलं. मग नंतर असं लक्षात आलं की कोणी उठू लागलं आणि कोणी पार्लरचा कोर्स करू लागलं. कारण पार्लर हे असं आहे की हा अर्धा डॉक्टर समजला जातो आणि त्याला एज्युकेशनची जोड असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ऍडव्हान्स एक्झाम आहे त्यांनी पण नंतर कंपल्सरी केलं की ऍटलिस्ट तुम्ही 12वी पास असायला पाहिजे. आणि पण नंतर असं केलं कंपल्सरी की तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे या गोष्टीसाठी. पण मला एक डिग्री तरी हवीच होती, कारण माझ्या भावानी मला सांगितलेलं की काहीही असू दे स्वरूपा तुझ्या हातात एक डिग्री तरी पाहिजे. सो मी साईड बाय साईड माझं हे प्रोफेशन सांभाळत किंवा हे शिकत शिकत मी माझी डिग्री कंप्लीट केली BA सोशोलॉजीमध्ये. सोशोलॉजी निवडायचं कारण असंच की MSW ला खूप स्कोप होता. समजा जर आपलं ह्या क्षेत्रामध्ये काही चाललं नाही तर आपल्याला हाही स्कोप पाहिजे. सो माझ्याच एका वडिलांच्या मित्रांनी सांगितलं की स्वरूपा तू आर्ट्स घे आणि आर्ट्समध्ये तू बऱ्याचशा गोष्टी करू शकतीस. मग मी सोशोलॉजी केलं की बाबा MSW करू शकतो आपण जर आपल्या इकडे काही नाही चाललं. त्याच्याबरोबर मी करस्पॉन्डन्स BA करून साईड बाय साईड मी जॉब्स पण केले. का तर स्वतःच्या पायावर उभं पण राहायचं होतं. कारण एक काळ असा आला होता की तुला स्वरूपा नाही आज स्वतःच्या पायावर तुला उभं राहायलाच पाहिजे, कारण तेव्हा आम्हाला काही पॉकेट मनी मिळत नव्हता. सो मग तू तुझ्या रोजच्या दैनंदिन गरजा कशा भागवणार. सो मी अदर जॉब्स पण केले जे कॉर्पोरेट लेवलचे होते. पण हे करत करत ते करत होते, पण माहित नाही देवानं मला साथ दिली, आईने मला साथ दिली, भावाने साथ दिली. आणि मी माझा ऍक्च्युअल जे प्लॅटफॉर्म होता, जो मी ट्रॅक पकडलेला, जी गाडी पकडलेली ती माझी गाडी स्टेप बाय स्टेप पुढच्या स्टेशनला जात होती. मग मी ठरवलं की मला ट्रॅक चेंज नाही करायचंय, मला ह्याच्यातच पुढे करायचंय. बिकॉज काम नंतर झालं पण पॅशन ते आधी होतं. त्यामुळं पॅशनच काम झालं, पॅशनच प्रेम झालं आणि सगळं हेच आहे म्हणजे जे काही आहे. येस. आणि खूप कमी लोकांच्या नशिबात ह्या गोष्टी असतात की जे आपल्याला आवडत असतं ते आपलं प्रोफेशन व्हावं, म्हणजे आपलं पॅशन प्रोफेशन मध्ये होणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप नशीब लागतं. आणि त्यासाठी खरंच मलाही खूप छान वाटलं ऐकून. बरं, आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतला. आता मला खूप उत्सुकता आहे की मी असं ऐकलंय की खूप वेगवेगळ्या ब्रँड्स बरोबर, कोल्हापुरातले जे नामांकित ब्रँड्स आहेत त्यांच्याबरोबर तू काम केलंयस. आता
अजून एक तुझी बाजू आहे की तू ऍज अ मॉडेल पण काम करतेस आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून पण काम करतेस. मग तो तुझा अनुभव कसा होता? म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या नामांकित ब्रँड बरोबर जोडले जातो त्यावेळेचं एक बॅक ऑफ द माइंड प्रेशर किंवा स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो बरेचदा, तर तो तुझा अनुभव कसा तू सांगू शकतेस? तो अनुभव तर एकदम छानच होता, कारण माझं असं आहे कामाच्या बाबतीत, बाय हुक और बाय क्रूक, की केलं तर 100% करायचं, नाहीतर करायचं नाही. सो कुठलाही प्रोजेक्ट हातात घेताना पहिला काय त्यांना अपेक्षा आहेत आपल्याकडून, त्यांना काय दाखवायचं आहे एक्झॅक्टली, डिपेंड्स ऑन प्रोडक्ट, की ज्वेलरी आहे किंवा साडीज आहेत, तर त्याच्यावर आपण वेगळ्या पद्धतीने कसं काम करू शकतो, की जे टिपिकल आहे ते नाही दाखवायचं आपल्याला काहीतरी हटके दाखवायचंय लोकांना, की बाबा जेणेकरून त्यांना ते कुठेतरी त्यांच्या मनाला ते स्पर्श झालं पाहिजे, की अरे हा आपण याच्यात छान दिसू शकतो. तो कॉन्फिडन्स लेवल आपण समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना आपण देऊ शकतो, किंवा त्यांना ते एंटरटेनिंग बऱ्यापैकी झालं पाहिजे, की आणि असंही नाही झालं पाहिजे की त्यांनी नावं ठेवली पाहिजे. सो आम्ही भरपूर अभ्यास करतो की या गोष्टी, कुठलाही प्रोजेक्ट असू दे, की काय लेवलवर आपण करू शकतो, एखादी थीम करू शकतो का, किंवा वेगळ्या लेवलनी आपण आपली मतं मांडू शकतो का आपल्या कामातून. तर असे बरेचसे प्रोजेक्ट केले. आणि ऍज अ मॉडेल म्हणायला गेलं तर की जे आई वडिलांकडून ऑटोमॅटिकली आपल्या जीन्समध्ये आलेला आहे. आय एम अ ऑलवेज बॅकस्टेज एक्सपर्ट, मी स्वतःला ते मानते जास्त, कारण आम्ही जे रंगवतो त्याने दुनिया खूप छान दिसते. आणि पण असंही होतं की खूप जणांचा अप्रोच असा होतो की नाही ताई तू केलं पाहिजेस, तुझ्याकडे एवढा आहे, पर्सनॅलिटी आहे, नॅचरली आहे, तर तू का नाही करू शकत. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा, ते आपल्याकडे जर इनबिल्ट असेल तर आपण त्याचाही उपयोग केला पाहिजे. जसं मोदी सांगतात की कुठलंही आपल्याकडे जर गुण असेल तर त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे, आणि ते खरंच आहे, आणि का नाही करून घ्यायचा. तर मी स्वतः प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, आणि मला जेव्हा असं दाखवायचं असतं, जे क्लायंट्स येतात किंवा आपण ह्या लेवलचं प्रोजेक्ट करू शकतो, मग त्या ठिकाणी मी स्वतः उतरून की बाबा आपण अशा टाईपचं काम करू शकतो आणि आपण अशा क्वालिटीचं काम देतो, आणि ज्याने समोरचे प्रेक्षक किंवा जे बघणारे आहेत ते खूप सॅटिस्फाईड असतात. त्या लेवलवर मी मॉडेलिंग चालू केलं, की मग त्याच्यासाठी मग जिजा अँटिक्स म्हणून आहेत हुपरीचे, जे हँडमेड ज्वेलरी तयार करतात, त्यांच्यासाठी मी केलं. परत जे चिपडे सराफ आहेत त्यांच्यासाठी केलं. म्हणजे असे खूप छोटे छोटे ब्रँड्स आहेत कोल्हापुरातले, त्यांच्यासाठी मी काम केलं. असं पण नाही की फक्त पैसा महत्वाचा आहे, असं पण की ते जे आपल्याकडे येतात त्यांनाही ते छान वाटलं पाहिजे, ते सॅटिस्फाईड झाले पाहिजेत, आणि ते पुन्हा आपल्याकडे आले पाहिजे. सो ही कामाची क्वालिटी देणं, आणि प्रत्येकासोबत माझा अनुभव हा खूप सुंदर होता. असं कुठेही नाही की बाबा मला खूप प्रॉब्लेम झालेत किंवा मला खूप कन्व्हिन्स करायला लागलंय, असंही नाहीये. दे आर सॅटिस्फाईड, अँड दे आर सॅटिस्फाईड, देन आय एम ऑल्सो सॅटिस्फाईड, की बाबा बस हीच माझ्या कामाची पोच. बरोबर आहे. कारण कसं होतं माहितीये का, ज्यावेळी आपण जीव ओतून एखादं काम करत असतो, आता तू मगाशी सांगितलं तसं तुझं पॅशन आणि तुझं प्रोफेशन एक आहे, आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा एका पॉइंटवर असा विषय असतो की आपण तिथं फक्त पैसा बघत नाही, तिथं आपण आपला जीव ओतून काम करतो. म्हणजे ती समोरची कलाकृती, आता तू मेकअप आर्टिस्ट आहेस, मग ती तुझी कलाकृती आहे ना, तू एखाद्याचा फेस छान करतेयस किंवा एखाद्याचा ब्रायडल तू मेकअप करतेयस, तेव्हा त्या पूर्ण जो ती सेरिमनी असतो त्या सेरिमनीची ती मॉडेल असते, आणि ते तू तुझ्या त्या कलेतून ती उठावदार दिसते, आणि तुझं ते पॅशन आणि प्रोफेशन एक असल्यामुळे तुला ते खूप छान जमतं. खूप छान वाटलं. मला अजून एका तुझ्या प्रोजेक्ट बद्दल विचारायचंय, म्हणजे मला ऍक्च्युली स्वतःला सुद्धा खूप उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. मध्यंतरी मी तुझं इंस्टाग्राम अकाउंटला बघितलं होतं की तू हिरकणी थीम शूट केलं होतंस. तुला आठवत असेल, बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, पण ते मी बॅक ऑफ द माइंड विसरू नाही शकली आहे, कारण ते मला स्वतःला इतकं आवडलेलं की फर्स्ट टाइम जेव्हा ते मला ऍक्च्युली दुसऱ्या एका अकाउंटवरनं आलं तेव्हा मी तुला लिटरली ओळखलं नाही, की अरे म्हणजे क्या बात आहे असं झालं मला. आणि नंतर मला कळलं की तू आहेस. म्हणजे मी फोन करून तुझ्याशी त्यावेळी मे बी बोलले असेल, पण मला त्याबद्दल खरंच जाणून घ्यायचं की म्हणजे ती आयडिया कुठून आली आणि काय, म्हणजे त्याच्या मागची तुझी भूमिका काय होती करण्यामागे? बापरे, हिरकणी म्हणजे खूप जवळचा विषय आहे. हिरकणी पिक्चर सगळ्यांनीच बघितला आहे, आणि तो किती छान पद्धतीने त्या बाईचं आणि
एका आईचं आणि एका मुलामधलं जे नातं आहे ते खूप छान लेवलवरती त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये. करोनाचा टाइम जस्ट फर्स्ट आपला संपला होता लॉकडाऊन आणि आम्हाला काहीतरी छान दाखवायचं होतं लोकांना आणि मी आणि माझी टीम खूप दिवस झाले याच्यावर चर्चा करत होतो. स्पेशली माझ्या टीममध्ये जे माझे फोटोग्राफर्स आहेत त्यांचं आणि माझं खूप एक कामाचं बॉन्डिंग खूप सुंदर आहे. सो आमचं सतत आमची अशी धडपड असते की ताई आपण काहीतरी छान करूया. मग मी असं विचार केला की आपण हिरकणी करूया का. म्हणजे आता हा रिसेंट येऊन गेला आणि त्या दरम्यानच लॉकडाऊनच्या हिरकणी येऊन गेला आणि मग विचार केला ठीक आहे पण करायचं तर सगळं अगदी प्रॉपर करायचं. म्हणजे आपल्याला तसं एकतर लॉकडाऊन बऱ्यापैकी उठला होता पण कुठं लांब जाऊ शकत नव्हतो कारण बरेचसे बॅरियर्स होते. पण मग जायचं कुठे. मग आम्हाला साधारण एक छानसं लोकेशन मिळालं आणि तिथे आम्हाला त्यांनी करायची परवानगी दिली. तिथे तसेच दगड, तिकडचा तो निसर्ग, बऱ्यापैकी तो डोंगर आणि ते सगळं छान त्यांनी जुन्या घरांचं जे कौलारू घरं पूर्वीची होती ती आणून तशी छान दगडी बांधकाम आणि ते सगळं केलं होतं. तर आम्हाला खूप सुंदर फ्रेम मिळाली असं मी म्हणेन. तर पहिला तर हिरकणी जसं मी मॉडेलिंग करते सो तोच एक अनुभव पुढे लोकांचे ठेवायचा होता की आपण असंही शूट करू शकतो की आपण प्रत्येक वेळेस मॉडेलिंग लेवलवर किंवा वेस्टर्न लेवलवर न करता आपण ज्या मातीतले आहोत ते आपण दाखवू शकतो. आणि मलाही ते कुठेतरी करायचं होतं. मग जे काही आहे घरात जेवढं सगळं अवेलेबल आहे त्या ह्याच्यातच आम्ही सगळं शूट ते करायला घेतलं आणि त्याची चपली असू दे पायातली तिच्या किंवा नुसत्याच बांगड्या असू दे पोतही तो अगदी बघून मी घरातल्या घरात तो तयार केला. म्हणजे इतकं की जसं मी आधी म्हणलं तसं लोकांनी बघितल्यावर त्याच्यात त्रुटी नाही काढता कामा की तुम्ही हेच का केलं आणि तुम्ही तेच का केलंय. सो आम्ही ते केलं. आम्ही 3 जणच होतो. आम्ही 3 जण तिथं पोहोचलो, सगळं केलं आणि इतक्या छान लेवल लिटरली असं झालं होतं की आता एक शूट झालंय आणि आता आईचा तो दुःखाची गोष्ट ती तुला आणायची की तुझं बाळ तुझ्यापासून लांब आहे. सो लिटरली मी तो असा चिखल हातावर पूर्ण लावला, चेहऱ्याला लावला की जी चढतीये पडलीये तिला लागलंय आणि तरी तिला तिथं पोचायचंय. गडाचे दरवाजे तर बंद झालेत, बाळ तर माझी वाट बघते. मग ते इमोशन्स आणायचे कुठून. माझी भाची तेव्हा खूप लहान होती. मी तिला डोळ्यासमोर आणलं आणि अचानक जे धूर करतो जेव्हा आम्हाला जे फॉगी दाखवायचं असतो अचानक धूर माझ्या डोळ्यात गेला आणि मी फक्त त्यात माझे इमोशन्स होतले की माझी भाची माझी वाट बघतीये आणि ते इमोशन्स इतके छान लेवलवरती आले. ते दॅट मुमेंट ते कॅप्चर झाले आणि आम्ही जेव्हा ती पोस्ट आम्ही लिटरली सोनाली कुलकर्णी मॅमना टॅग केलं होतं, अख्ख्या टीमला टॅग केलं होतं की तुम्ही जे घडवलंय त्या प्रेरितून आम्ही हे शूट केलंय. आणि विदिन हाफ मिनिट सोनाली कुलकर्णी मॅमचा त्या पोस्टला लाईक आला आणि हीच आमची कामाची पोच पावती. येस. नाही कारण हे जेव्हा असे शूट असतात ना त्यावेळी आपल्या डोक्यात जी संकल्पना असते आणि त्याची जी पोहोच पावती मिळते आपल्याला, हा जो काही मधला प्रवास असतो ना तो खरा ट्रिमेंडस असतो आणि तो आपण म्हणजे अनुभवत असतो. बरेचदा तो आपल्याला शब्दात मांडता पण येत नाही पण तू खूप छान पद्धतीनं शब्दात मांडलास. आता महत्वाच्या मुद्द्याकडे मी येणार आहे तो म्हणजे ब्रायडल मेकअप. आता लग्नाचा सीझन पण चालू होतोय. ब्रायडल मेकअप ऍक्च्युली कसं होतं की बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे आपल्या आजीच्या काळात म्हणा किंवा लिटल आपल्या आईच्या काळापर्यंत सुद्धा ब्रायडल मेकअप ही काही कन्सेप्ट नव्हती. त्यावेळी कसं लग्न ठरलं मुलीचं म्हणजे हळद लावणं ते पण सगळे घरातच प्रकार असायचे. त्यानंतर तिचा मेकअप म्हणजे काय फार फार तर पावडर लिपस्टिक ती पण पूर्ण घरात एखादीच असायची. हा कन्सेप्ट होता. त्यानंतर काळ एवढा बदलला. मला असं वाटतं की साधारण 90च्या काळानंतर जसे मेकअप प्रोडक्ट्स भारतात यायला लागले बाहेरच्या ब्रँड्सचे तसं तसं हे सगळं बदलत गेली, ही इंडस्ट्री बदलत गेली. आता ब्रायडल मेकअप हा एक महत्वाचा इव्हेंट झालाय प्रत्येक लग्नातला. तू मेकअप आर्टिस्ट आहेस, तू बरेच ब्रायडल मेकअप्स करतेस. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय की ब्रायडल मेकअप ज्यावेळी एखादा ठरतो त्याच्या मागची प्रोसेस काय असते. म्हणजे तू ब्रायडल मेकअप साठी त्या वधूला कसं तयार करतेस. ओके. स्पेसिफिकली तर मेन ब्रायडल मेकअप मध्ये तुम्ही डिरेक्टली तुम्हाला बाबा घेतलंय मेकअपला असं होत नाही. त्याच्या मागे बऱ्यापैकी प्रोसेस आहे. तुमची लाईफस्टाईल मॅटर करते भरपूर की तुमचं खाणं पिणं कसं आहे, तुमचं झोप कशी आहे, तुमची स्ट्रेस लेवल काय आहे, तुम्ही काय टाईपचं काम करता, या भरपूर गोष्टी आहेत ज्या मला
क्लायंटला किंवा त्या ब्राईडला समोर बसवून हम्म. सगळ्या गोष्टी शेअर करून घ्याव्या लागतात किंवा कन्सल्ट करावं लागतं ब्राईड बरोबर की तिचे एक्झॅक्ट प्रॉब्लेम्स काय आहेत, स्किनचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा रिगार्डिंग तिला मेकअप आणि स्पेसिफिकली काही हवंय का, हे सगळं जाणून घेतल्यावरती मग मला ते ओपिनियन द्यायला लागतात की बाबा तुझा इंटेक एवढा एवढा ठेव. किंवा आपण केळवणं करतो मोस्ट ऑफ द टाइम, आपण जिथे नॉनव्हेज खाल्लं जातं तिथे खूप ऑइली खाल्लं जातं, स्पायसी खाल्लं जातं, ज्याचा नंतर खूप त्रास होतो आणि त्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली आपलं जे काही आहे जे पोटात आपल्या गडबड झाली की बट ऑब्व्हियस आपल्या फेसवरती दिसतं. तर ते खूप मॅटर करतं आपल्याला की तुम्ही काय खाता, हे खूप मॅटर करतं. आणि जसं आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे कोणीही सांगेल किंवा होमिओपॅथी असू दे किंवा ॲलोपॅथी, कोणी सगळे जे कोणी आपले डॉक्टर्स आहेत ते पहिला हेच सांगतात की तुमचं गट चांगलं पाहिजे. हो बरोबर. तुमचं गट चांगलं नसेल तर तुम्ही काहीही करा, ते काहीच नाही, तुम्ही वरून कितीही थोपा, काहीच होऊ शकत नाही. सो ब्रायडलला मेन म्हणजे ह्या गोष्टी ह्या पाळल्याच पाहिजे. प्रॉपर झोप, स्ट्रेस फ्री राहणं, दगदग न करणं. आणि आता पूर्वीसारखं राहिले नाही. पूर्वी जबाबदाऱ्या सांभाळायला भरपूर माणसं असायची. आता ती मुलगी जॉबही करते, तिचं शॉपिंगही करते, कधी कधी न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, धावपळ करायला कोणी नसतं, धावपळही ती एकटीच करत असते. सो या बऱ्याचशा गोष्टी सांभाळून, स्वतःचं स्किन रुटीन सांभाळून, स्किन केअर सांभाळून जर केल्या फॉलो, तर ती ब्राईड ही खूप सुंदर. आणि प्रत्येक आजकालच्या ब्राईडची हीच अपेक्षा असते की मी माझ्या लग्नात खूप सुंदर दिसावं, म्हणजे आणि ती सुंदरच दिसली पाहिजे. कारण मला पण माझी प्रत्येक ब्राईड ही खूप महत्वाची असते, ती स्पेशलच असते. तिला काय हवंय, तिला काय नकोय हे मी अगदी कटाक्षाने बघते. मग मला तिच्या विचारांमध्ये इंटरफेअर केलेलं पण कोणी आवडत नाही, कारण शेवटी तो तिचा भाग आहे. बरोबर, की तिला कसं प्रेझेंट करायचंय स्वतःला किंवा ती कशी बघते स्वतःला त्या फ्रेममध्ये. सो या सगळ्या गोष्टी मला तिच्यावर राहून तिचं कन्सल्टेशन करावं लागतं आणि मग ती पुढे प्रोसेस चालू होते सगळी. म्हणजे कन्सल्टेशन असतं? हो. म्हणजे लग्नाच्या मेकअपच्या आधी कन्सल्टेशन असतं? मी आजच ऐकलंय. मला वाटलं की बाबा साडीचे कलर कुठले आहेत, त्याप्रमाणे बाबा तिला कुठला कलर चांगला दिसतोय किंवा तिला हेअरचं काय करायचं आहे किंवा आणि काही तिला बाकीच्या ज्वेलरीज कशा आहेत तिच्या, त्याच्याप्रमाणे ठरतं. कन्सल्टेशन वगैरे असतं हे मला आजच कळलं. हे साडी कलर, ज्वेलरी कलर हा सेकंड भाग आहे. काय ह्यानंतर सेकंड भाग की अगदी शेवटचा महिनाभर फक्त तुला साडी ही आहे, ज्वेलरी ही छान दिसेल, आपण ह्या टाईपची हेअरस्टाईल करू, या सगळ्यात सेकंड पार्ट. पहिला टप्पा म्हणजे तुझं स्किन रुटीन. म्हणजे समजा आता एखादं लग्न ठरलं, तर लग्न ठरल्यानंतरचा जो काळ असतो ना, तो लग्न ठरल्यानंतरचा किती महिन्याआधी मेकअप आर्टिस्ट बुक करावा, म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून मला सांग. की समजा तुला मला सांगायचं आहे की बाबा आमच्या घरात लग्न आहे, तर किती महिने आधी म्हणजे हा कन्सल्टेशन वगैरे हा जर्नी सुरू होतो? मोस्ट ऑफ द टाइम 3-4 महिने किंवा काय जण 5 महिने वगैरे पण सुरू होते जर्नी. कारण आता कॉम्पिटिशन एवढी फास्ट आहेत, मेकअप आर्टिस्टच्या डेट्स अवेलेबल होत नाहीत. समहाऊ मुहूर्त एकच असतो, त्यामुळे बऱ्याचदा ओव्हरलॅप सुद्धा होतात. पण म्हणून कधी कधी कसं बऱ्याच जणांनी आधी बघून ठेवलेलं असतं की नाही बाबा मला हिच्याकडूनच मेकअप करून घ्यायचा आहे. सो दे बुक्ड अर्ली. ओके. काही जणी आउट ऑफ इंडिया राहतात, काही जणी मेन ज्या घरापासून आहे तिथून लांब राहतात. सो ती लोक, त्या ब्राईड्स असतात त्या तुम्हाला आधी बुक करतात. सो दॅट त्या 4-5 महिने आधी, कधी कधी तर 1 वर्ष सुद्धा आधी बुक करून ठेवणाऱ्या ब्राईड्स आहेत. सो मग ते बरं पडतं खरं तर, म्हणजे त्यांना ऍटलिस्ट तो तेवढा वेळ मिळतो. समजा त्यांच्या स्किन मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा ते सेट व्हायला एक छान कालावधी मिळतो आणि त्याचा आउटपुट ते ब्राईड मेन लग्नाच्या वेळेस तो दिसतो आणि छान दिसते ती ब्राईड. ब्रायडल मेकअप बद्दल आपण बोलतोय, ठीक आहे. काही गोष्टी अशा वाचल्यात, ऐकल्यात, सोशल मीडियावर बघितल्यात, ठीक आहे. काय होतं माहितीये का, एखादी डस्टी स्किनची लेडी असते, लग्न ठरत नसतं, मग त्यावेळी त्याला पर्याय म्हणून बऱ्याचदा मेकअप आर्टिस्टना बोलवलं जातं, त्यांचा मेकअप केला जातो, त्यांना प्रेझेंट केलं जातं. त्यानंतर लग्नात पण असा काही वेगळा मेकअप त्यांचा असतो की त्या स्वतःला पण ओळखू शकत नाही. आणि त्यानंतर बरेच अशा गोष्टी झालेल्या आहेत की त्याच्यामुळे लग्न मोडलेली आहेत. मग ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की ब्रायडल मेकअपचा हा भाग असावा की ह्याच्यामुळे जे काही निगेटिव्ह गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? ऍक्च्युली ही एक गांभीर्याची गोष्ट पण आहे, कारण आपल्याकडे काळं असणं हे फार चुकीच्या लेवलवर घेतलं जातं. मला हेच कळत नाही की बाबा मेकअप करणं म्हणजे काही गोरं होणं नाही, किंवा खूपदा ही अशी कन्सेप्ट आहे फेशियल केल्यावर मग गोरं होतं, असं नाहीये.
तुम्ही जर जेनेटिकली जर तुमच्या घरामध्ये जर जे डस्की टोन असेल तर ऑब्व्हियसली तुमचं टर्न डस्कीच असणार आहे. आणि पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण भारतीय हे कृष्णवर्णीय आहोत, आपण विषुववृत्तावर राहतो आणि हे स्वीकारलं पाहिजे. एखादी सावळी मुलगी सुद्धा खूप देखणी असू शकते, तुमचा दृष्टिकोन तसा पाहिजे. माझ्या मते तरी प्रत्येक मुलगी ही देखणी असते. मेकअप आर्टिस्टचं कामच ते असतं की तिला देखणं करावं, तिची ऍक्च्युअल जे सौंदर्य आहे त्याला अजून एनहान्स करावं. जसं मेकअप आर्टिस्ट लोकांना पेंटर सुद्धा म्हणतात, पण तुम्ही आजकाल बघू शकता ज्या घाणेरड्या भिंती आहेत, रोडच्या बाजूला भिंती आहेत, का बोलवतात लोकांना की तिथं काहीतरी छानसं करा, देखणं रूप यावं म्हणूनच ना. ते देखणं रूप आम्ही पण आणतो, पण त्याच्यामध्ये एवढंच आहे की समज एखादी जर भिंत काळी आहे तर त्या काळ्या भिंतीवर काय शोभेल हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. पण काळ्या भिंतीला जर खूपच पांढरं केलं तर ते फ्लॅशी नाही का होणार, हेच समजत नाही. आणि ह्याच्यामुळे ना म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी जो मुलीचा मेकअप असतो तो थोडासा कमी टोनचा किंवा सोबर असतो, आणि लग्नात ऍक्च्युली माळ जेव्हा पडते त्यावेळेचा मेकअप म्हणजे बऱ्याचदा हे म्हणजे दिसून येण्या एवढा ट्रिमेंडस फरक असतो. मग ते खूप कुठेतरी खटकतं ते डोळ्याला. ह्यावर मी एक बोलेन की एक तर त्या मेन स्वतः मुलीनी तो एक्सेप्टन्स ठेवला पाहिजे की मी जशी आहे तशी खूप सुंदर आहे. आणि तिच्या आई वडिलांनी सुद्धा, तिच्या घरातल्यांनी सुद्धा रंगाचा न्यूनगंड न बाळगता की माझी मुलगी ही खूप छानच आहे, तर काय हरकत आहे. एखादी सावळी मुलीची सुद्धा स्किन एवढी तुकतुकीत दिसते, तिचा इंटेक चांगला असतो. येस, ती एक्सरसाइज करते, तिचा इंटेक चांगला असतो, ती इंटरनल पॉझिटिव्ह असते. हे खूप मॅटर करतं, खूप मॅटर करतं. कारण आपला फेसच इतका क्रिएटिव्ह केलाय देवाने. तुमचे सगळे तुमचा राग, तुमचा आनंद, तुमचं दुःख सगळं दिसतं ते चेहऱ्यावर दिसतं. बरोबर. सो तुम्ही इनर तुमचं सोल जर खुश नाहीये तर तुम्ही सुंदर दिसणारच नाही, हे मी बिलीव्ह करते. ब्लश ऑनचं मेन त्याच्या पाठचे कारण आहे की इफ यू आर ब्युटिफुल फ्रॉम युअर इनसाइड तुम्ही ऑटोमॅटिकली सुंदर दिसू शकता. का जुन्या पूर्वीच्या आज्या वगैरे अजूनही तुकतुकीत आणि गोड दिसतात, त्या किती खुश असतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी असतात. सो हे, आणि मेन म्हणजे मी हेही सांगेन मुलांना की कधी कधी असं होतं की मुलांच्या अपेक्षाही खूप असतात. भले स्वतः दिसायला खूप असे नसतील, पण असंही नाहीये, तुम्ही पण छान दिसता, तुम्हीही हँडसम आहात, मग तुम्हाला असंच का पाहिजे ही अपेक्षा का. एखाद्या काळ्या रंगाच्या मुलाला एखादी गोऱ्या रंगाची मुलगी आवडू शकते, एखाद्या गोऱ्या रंगाच्या मुलीला एखादा सावळा हँडसम मुलगा आवडू शकतो, डझंट मॅटर, आवडूच शकतो. मी तर म्हणते जर तो ऍज अ माणूस म्हणून जर खूप छानच असेल तर मग हे. आणि ऍक्च्युली कसं झालंय आपल्याकडे तो नाहीये एक्सेप्टन्स की बाबा एवढा हेवी मेकअप किंवा हे पटकन कोणी हे करत नाही, की बाबा तयार होत नाही की बाबा हे काय लावून ठेवलंयस किंवा तोंड धुवून ये जा, हा अपमान होतो. नॉर्थ आणि कसं होतं मुली किंवा मुलं जास्त जे बाहेरच्या प्रांतांमध्ये जे चालू आहे ते खूप प्रेरित असतात की आम्हाला असं हवं. पण ते नॉर्थ इंडियन्स आहेत, ते जन्मजातच खूप सुंदर आहेत, हँडसम आहेत. त्या मुली खूप धिप्पाड, लाऊड आणि ब्रॉड असतात, त्या कॅरी तेवढ्याच छान पद्धतीने करतात आणि त्यांची फॅमिलीच तेवढी ब्रॉडबँड असते. सो ते त्यांच्याकडे कॅरी होऊन जातं. पण आपल्याकडे हाच मोठा प्रॉब्लेम आहे की अरे दाखवताना तर अशी दाखवली एवढी आणि मी बघताना तर अशी बघतोय. पण नकाच ना दाखवू, जे आहात ते दाखवा. बरोबर. मेकअपला दोष हा लावला जातो, पण कधी कसं होतं जे एज्युकेटेड मेकअप आर्टिस्ट आहेत ज्यांना कळतंय की बाबा हा टोन एवढ्या लेवलवरच अप ठेवून जाऊ शकतो आणि एवढ्या लेवलवर छान दिसू शकतो, तेच प्रेझेंटेबल आहे आणि तेच तुम्ही दाखवा. हे मला कळकळीने सांगावं असं वाटतं की तुम्ही काळे असलात म्हणून तुम्ही वाईट नाहीये दिसायला, तुम्ही छान आहात. मला अजून एक तुला एक प्रश्न ह्याच्या संदर्भात विचारायचा आहे की आजकाल आपण ट्रेंडिंग रील्स बघतो, रील स्टार्स बघतो, म्हणजे मी कुठल्या प्रोफेशनला नाव नाही ठेवत आहे, पण ते MU काय मला ते काही समजलं नाहीये. मी खूप दिवस म्हटलं तुलाच हा प्रश्न आता शेवटी विचारूया. शॉर्टकट का जमाना है भाई, ये सब शॉर्टकट में आ गया. काय त्याचा अर्थ काय आहे? इट्स अ MUA, इट्स लाईक अ मुआ म्हणजे काय, मेकअप आर्टिस्ट. ओ माय गॉड. MUA
सो आजकाल सगळ्यांना शॉर्ट पाहिजे सगळं त्यांना असं मोठं नाही दाखवायचंय किंवा शॉर्ट मध्ये ब्रँड आहे असं लोकांना वाटतं. म्हणून ते आजकाल सगळ्यांनी असं धरून ठेवलं की शी इज माय मुवा, लाईक असं. सतत ते काही नाहीये. म्हणजे मेकअप आर्टिस्टचा शॉर्ट फॉर्म आहे हा. आणि आजकालच्या जनरेशनला ते खूप छान वाटतं बोलायला, दाखवायला, आणि त्यांना असं वाटतं की हे खूप काहीतरी क्लासी आहे. सो हे नथिंग एल्स. त्याच्या मागे फक्त मेकअप आर्टिस्ट आहेत आणि फक्त मेकअप आर्टिस्टच आहेत. कारण मला ते खूप दिवस विचारायचं होतं मला ते. आणि आजकालच्या मुलांची भाषा एकदम वेगळी आहे, त्यामुळे त्याचं ते कुठल्याही डिक्शनरीत ते शब्दांची फोड सापडत नाही. मग म्हटलं शेवटी तुलाच आता ते विचारूया. मला अजून एक तुला विचारायचं आहे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे, आपण रील्स बघतो, सारखं स्क्रोलिंग करताना येतं आपल्याला सतत. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा मला असं जाणवलंय की हा ठीक आहे, मला आवडतं मेकअप करायला, मला मेकअप स्वतःला करायला आवडतो, मग मला ते आवडतंय फील्ड असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मुली थ्रेडिंग शिकतात, वॅक्सिंग, फेशियल इतकं आलं ना की काय होतं समजत नाही की लगेच अकॅडमी सुरू होते त्यांची. मग हे कितपत योग्य आहे ते मला तुझ्याकडनं ऐकायचं. हे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर योग्य नाहीच आहे. कारण आता मी या फील्डमध्ये 16 वर्षाहून जास्त झाली असतील, पण समहाऊ मला काही गोष्टी अजून अचीव्ह करायच्या आहेत. सो मी अजून त्या गोष्टी ओपन म्हणजे केलेल्या नाही आहेत की मी अजून तो प्लॅटफॉर्म किंवा मी अजून तो ट्रॅक अजून माझा चेंज नाही केला. तो पण सायमल्टेनियसली माझ्याबरोबर चालूच आहे. पण या बाबतीत म्हणायचं झालं तर हे खूपच चुकीचं आहे म्हणेन. कारण तुम्ही आधी एक्सपिरियन्स घ्या, हे सगळ्यात मोठं गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट की पैसे तर मिळतातच नो डाऊट, पण जर एक्सपिरियन्सच नसेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही चुकीची ट्रीटमेंट दिली तर त्याला खूप नुकसान होऊ शकतं. बिकॉज इट्स ऑल अबाउट युअर स्किन. कारण ही अॅनाटॉमी आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. की मेकअप जरी असला तरी मेकअप काही नुसतं प्रोडक्ट घेतले आणि लावले असं होत नाही. हर तऱ्हेची स्किन असते, हर तऱ्हेची. ओव्हर सेन्सिटिव्ह असते, कुणाला तर ब्रश सुद्धा फ्रिक्शन झालेले सुद्धा सहन होत नाही. त्यावेळेस तुम्ही काय करणार? बट शी इज विलिंग टू डू मेकअप. मग त्यावेळेस तुम्ही ते कसं हँडल करणार आहात की तुम्ही, आणि शिकवताना सुद्धा तुम्ही स्टुडंटला काय शिकवणार आहात? मग मला असं ह्या प्लॅटफॉर्मवरती हेच सांगावं असं वाटतं की तुम्हाला जर खरंच असं नाहीये की बाबा पैसे कमवायचे नाही, जरूर कमवा, भरपूर कमवा, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही एक अचिव्हमेंट कुठल्या एका पदावर जावा. मी तर म्हणेन माझे विशेषच आहेत, पण तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्या आधी आणि मग तो लोकांना द्या. जेव्हा तुमच्याकडे इतका साठा होईल तयार आणि तेव्हा तुम्ही लोकांना आता नाही, तुम्हाला वाटते की नाही आता मी खूप सक्षम आहे की मी समोरच्याला पण ते ज्ञान देऊ शकेन, तेव्हा तुम्ही सगळं ज्ञान द्या. पण त्याच्या आधी तुम्ही ते शिका, तुम्ही ते तुमच्या पदरात पाडून घ्या ज्ञान. काही हरकत नाहीये कोणाला असिस्ट करणं, कोणाच्या हाताखाली ट्रेनिंग म्हणून काम करणं, काहीच हरकत नाहीये. काय होईल फार फार तर कधी कधी अपमान होईल, पण त्यातनंही तुम्ही शिकाल. त्यातनंही तुम्हाला खूप गोष्टी हँडल करायला जास्त वाव मिळेल. सलॉन मॅनेजर कशासाठी असतात? दे कॅन हँडल ऑल सलॉन. जे काही क्लायंटचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स होतात, छोट्या मोठ्या गोष्टी होतात रिगार्डिंग वर्क आणि जे काही ट्रीटमेंट्स असतील, काही होतं कुरबुरी, तो सलॉन मॅनेजर सक्षम असतो हँडल करायला. का? तर तो त्या अनुभवातून गेलेला असतो. दॅट्स वाय ही सलॉन मॅनेजर. बरोबर. म्हणूनच त्याला सलॉन मॅनेजर म्हणून निवडलं असं की तुम्ही आमच्या एक्सपर्टशी नका बोलू, आय कॅन हँडल इट. तुमचं काय प्रॉब्लेम झालाय, मग तुम्ही अशा पद्धतीने स्वतःला पहिला प्रेझेंट करा की तुम्ही किती सक्षम आहे. पैसा जरूर कमवा. आजकाल मेकअप आर्टिस्ट, मला ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं मला हेच सांगायला आवडेल की मेकअप हा फक्त पैसे मिळतायत म्हणून तुम्ही शिकू नका. तुम्ही अर्धे डॉक्टर आहात, नुसतंच मेकअप नाहीये त्याच्या पाठीमागे. त्याच्यामागे स्किन आहे, त्याच्यामागे तुमची होल बॉडी आहे. तुमची बॉडी ही मेन आहे आणि जर ते तुम्हाला त्यातलं ज्ञानच नसेल तर तुम्ही कसं काय करू शकता? सो मला असं वाटतं की त्यातलं तुम्ही पूर्ण ज्ञान घ्या, पूर्ण शिका, तुम्ही जीव ओतून शिका. पैसा येतोच राहतोय आणि देन तुम्ही समोरच्याला नॉलेज द्या. गडबड करू नका की मी कधी, आजकाल ट्रेंड झालाय, मी एवढे इन्व्हेस्ट केलेत ना, चल मी पुढच्या 6 महिन्यात हे कव्हर करणार आहे. नका करू, ते होणार आहेत कव्हर तुमचे बट ऑब्वियस. कारण काही प्रोडक्ट्स असे आहेत की ते तुमचे खूप चांगल्या वर्षापर्यंत, 1, 2, 3 वर्षापर्यंत आरामात जातात, कारण तुम्ही चांगल्या ब्रँडचे वापरता ते.
त्यामुळे तुमचे ते पैसे ऑटोमॅटिकली कव्हर होणार आहेत. तुम्ही जरूर शिकवा. शिकवण्यानं जर समोरच्याचं चांगलं होत असेल तर तुम्ही जरूर शिकवा पण त्याच्या आधी तुम्ही ते नॉलेज व्हायला पाहिजे. आता तू बोललीस बोलता बोलता 16 वर्ष तू हे काम करतेस, तर ह्याला जोडूनच मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तू सुरुवात केलीस तो तुझा काळ म्हणजे तुझा स्ट्रगलिंगचाच काळ किंवा शिकण्याचा काळ तो, आणि त्यानंतर आत्ता या एवढ्या वर्षात मेकअप इंडस्ट्री किंवा तुझी ब्युटी इंडस्ट्री म्हणजे ऑल ओव्हर, त्याच्यामध्ये हेअर आलं, स्किन आलं, सगळं आलं, त्याच्यामध्ये काय तुला चेंजेस जाणवले? कारण हा बराच मोठा काळ आहे. हो, तसं बघायला गेलं तर खूप चेंजेस झालेत. भरपूर ब्रँड्स नव्याने आता लॉन्च होत आहेत, नव्या नव्या संकल्पना लॉन्च होत आहेत. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी म्हणतात तर आजकाल संशोधन होत आहे कुठल्या चांगल्या लेवलवरती. सो खूप सगळे चेंजेस आहेत. बेसिक गोष्टी सेमच आहेत, पण प्रत्येक गोष्ट मांडण्याची, प्रोजेक्शन करण्याची वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत. सो असं म्हणता येईल की ह्या फील्डमध्ये कुठे तुम्ही थांबू नाही शकत. यू हॅव टू लर्न इट. म्हणजे कुठे फुल स्टॉप नाहीये. आणि कसं आहे, शेवटी पृथ्वी गोल आहे ना, तशी आपली इंडस्ट्री सुद्धा तशीच गोल गोल फिरत आहे. परत तेच 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 नव्या नव्या पद्धतीने तुमच्या समोर येतोय. आणि त्या ट्रेंडमध्ये जगणं हा आजकाल आपला एक जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. सो मी म्हणेन की ड्रास्टिक चेंज तर आहे नक्कीच. कारण लोकांना आजकाल स्वतःबद्दल खूप मुलं म्हणा, मुली म्हणा, स्वतःच्या जे सेल्फ केअरिंग आहे ह्याच्यामध्ये खूप जागरूक झालेत की बाबा आपण हे काळजी घेतली पाहिजे. काही लोक साईटवर मुलं काम करतात किंवा ज्या मुली बाहेर, ज्यांचं कॉर्पोरेट लेवलचे जॉब्स असतात, स्ट्रेस असतो, सो मुलं हे जातात सलॉन्समध्ये, फेशियल्स करतात किंवा हेड मसाज करून घेतात, स्वतःच्या केसांची काळजी घेतात. सो मी म्हणेन की चेंजेस तर खूप आहेत आणि लोकांनी स्वतःची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. पूर्वीचं लोकांचं खाणं पिणं खूप छान होतं, स्ट्रेस लेवल कमी होता, त्यामुळे तेव्हा तितकी ती काळाची गरज नव्हती. पण आज ही काळाची गरज पण आहे. तुम्हाला स्वतःला त्या फील्डमध्ये प्रेझेंटेबल राहणं ही आजकाल एक खूप मोठी काळाची गरज आहे. म्हणून हा एवढा ड्रास्टिक चेंज दिसतो. अजून एक ह्याला जोडून एक माझा वेगळा प्रश्न आहे की टीनएजर मुली, त्याला कदाचित पिक्चर्समुळे किंवा जे काही सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे टीन एज मध्येच त्या थ्रेडिंग करायला जातात किंवा फेशियल करायला जातात. हे त्यावेळी त्यांची त्वचा नाजूक असते. मग हे कितपत योग्य आहे की थ्रेडिंगची सुरुवात मुलींनी कधीपासून करायला पाहिजे? कारण कसं होतं, डोळ्याच्या इथली त्वचा आपली तशीही सेन्सिबल असते आणि टीन एज हा जो एजचा ग्रुप आहे खूप सेन्सिटिव्ह, बरेच बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस असतात आणि ह्याच्यात हा जो भाग इन्क्लूड होतो त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याचा कितपत परिणाम होतो त्यांच्या भविष्यातल्या स्किनवर, आणि ते कधीपासून सुरू करायला पाहिजे त्यांनी ऍक्च्युली? जर गरज नाहीये तर काही म्हणजे शाळेतल्या मुलींना तर खरं तर गरजच नाहीये थ्रेडिंग करायची. येस ऑफकोर्स की काही कालांतराने स्किन ही लूज पडत जाते. सो काहीच गरज नाही की एवढ्या लवकर थ्रेडिंग वगैरे करायचं. पण वॅक्सिंग वगैरे आता मी जसं सांगितलं की काही स्पोर्ट्समध्ये मुली आहेत किंवा काही एका लेवलवरती मुली काम करतात किंवा आजकाल मुली ज्या पद्धतीने वेस्टर्नाइज कपडे वेअर करतात, सो ती काळाची गरज बनली आहे. पण जसं मी म्हणेन की प्रोडक्टचं नॉलेज घ्या, करणारं व्यवस्थित एक्सपर्ट पाहिजे आणि त्यांच्या हाताखाली तुम्ही व्यवस्थित त्यांचं, आणि जे काही नंतरचे जे ज्याचे आफ्टर ट्रीटमेंट जे काही असतील गोष्टी, तेही तुम्ही त्याची काळजी घेतली. जसं मुलींसाठी काही डेली स्किन केअर रुटीन असेल किंवा हेअर केअरचं असेल, तसं मुलांसाठी काही असतं का? म्हणजे ते त्यांनी कशी त्यांच्या स्किनची काळजी, कारण ऑब्व्हियसली मुलांची ही थोडीशी रफ असते, पण तरी सुद्धा त्यांनी छान दिसण्यासाठी, त्यांचे लुक छान प्रेझेंट त्यांना स्वतःला व्हायचं असतं, मग त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे मुलांनी? जेव्हा टीनेज मध्ये मुलं येतात, जसा सेम प्रॉब्लेम जो मुलींना असतो की बाबा पिगमेंटेशन होतं किंवा पिंपल्स येतात, ऑफकोर्स मुलांनाही येतात बऱ्याचदा, किंवा जशी दाढी यायला चालू होते. सुरुवातीला जर मुलं दाढी पण आता मुलं दाढी सर्रास करतात मुलं. पण कधी कधी काय होतं, चुकीचं रेझर वापरल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, हायजीन न मेंटेन केल्यामुळे बऱ्याचदा पिंपल्स किंवा रॅशेस येऊ शकतात आणि त्याचं तुम्हाला पिगमेंटेशन पण होऊ शकतं. तर आजकाल मुलांसाठी मुलांनी क्लीनअप करून घेतलं तरीही चालतं, किंवा एक स्पेसिफिक रुटीन. आता आजकाल बाहेर हवा इतकी म्हणजे धूर आहे किंवा धूळ आहे, डस्टिंगमुळे तर खूप प्रॉब्लेम होतो, ऑइली असते मुलांची बऱ्याचदा स्किन. तर मी म्हणते की त्यांनी स्किन रुटीन मेंटेन ठेवलं पाहिजे, किंवा
आजकाल मुलंही चेहऱ्याला बांधतात किंवा कव्हर करून जातात, तेही करणं गरजेचं आहे. हेअर केअर म्हणजे प्रॉपर हेअरकट करणं किंवा एक स्वतःला काही मुलांना हेअर थोडे मोठे ठेवायला आवडतात, पण त्याचं मेंटेनन्स पण तेवढाच पाहिजे छान पद्धतीने, की तुम्ही एक छान स्पा घ्या किंवा तुम्ही ऑइलिंग करा प्रॉपर, तर ऑफकोर्स त्यांचेही हेअर खूप छान पद्धतीने राहतील, मेंटेन राहतील. मी म्हणे थोड्याफार स्किन केअर रुटीन्स आहेत. आणि येस ऑफकोर्स जसं मुलींनी इंटेक चांगला ठेवला पाहिजे तसं मुलांनी इंटेक चांगला ठेवला पाहिजे. मेन म्हणजे मी या माध्यमातून सांगेन की जितकं व्यसन कमी करता येईल तितकं व्यसन कमी करायला पाहिजे. किंवा मोठ्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जितकं शक्य होईल तितकं स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, मुलींनीही मुलांनीही. आणि टेन्शन घेऊन कुठलंच सोल्युशन निघत नाही. तर मी म्हणते की ह्याच्या मागचं मोठं एक सोल्युशन आहे की स्ट्रेस फ्री राहणं आणि समाधानी राहणं आणि पेशन्स ठेवणं, की आज नाही मिळालं तर ठीक आहे, आपलं आयुष्य नाही जाणार आहे वाया. सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे रोज लावायची गरज असते का? आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न की 40 नंतर काय काळजी घ्यावी? कारण 40 पर्यंत एक मध्यम वय आपलं आलेलं असतं आणि त्यानंतर थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं स्वतःकडे. टीन एजरचा वेगळा विषय असतो आणि नंतरचा वेगळा. त्यामुळे ह्या दोन प्रश्नांसाठी मला तुला विचारायचं आहे की स्किन केअरमध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्याचा समावेश रोजच्या रुटीनमध्ये करायचा का? आणि 40 नंतर कशी काळजी घ्यायची स्किनची? पहिले कसं स्किन सनस्क्रीन जे आहेत ते वेगळे यायचे, मॉइश्चरायझर वेगळे यायचे. पण आता लोकांना वेळ नसतो किंवा लोकांची एवढी धावपळ असते, लोकांना ऑफिसेसला जायचं असतं. सो बऱ्याचशा कंपन्यांनी किंवा बऱ्याचशा ब्रँड्सनी अशा गोष्टी लॉन्च केल्यात की ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, सनस्क्रीन पण आहे आणि सगळ्याचं मिलाप आहे. अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्यात लोकांना. आणि मी म्हणते की त्या गोष्टी बघून, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत बघून, आणि जे तुम्हाला स्किनला सूट होते, तुमचा स्किन टाईप कसा आहे आणि तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे, त्याप्रमाणे तुम्ही जे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन 2 in 1 जरी वापरलं तरी चालेल. आणि आजकालची ती काळाची गरज आहे थोडीफार म्हणेन, की ज्याने ॲटलिस्ट थोडंफार तुमच्या स्किनला मॉइश्चर होतं. आणि जे खूप UV रेज असतात ते आजकाल जे खूप हार्श आहेत त्यांनी तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतंच. आणि आफ्टर 40 म्हणाल तर येस ऑफकोर्स आता लाईफस्टाईल जशी चेंज झाली आहे तसं मोनोपॉज म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आता अर्ली झालेल्या आहेत. त्यामुळे आपली स्किन पण बदलते, आपलं इंटरनल बॉडी पण चेंज होत राहते. सो जे रेग्युलर फेशियल्स आहेत नॉर्मल किंवा जे स्किन रुटीन आहे किंवा जे प्रॉपर डाएट आहे हे तुम्ही घेतलं पाहिजे. जोडीला तुम्ही एक्सरसाइज म्हणा, योगा हे खूप छान पद्धतीने काम करतं किंवा मेडिटेशन्स म्हणा. जोडीला ह्याबरोबर ह्या घटकांची सुद्धा जोड असली पाहिजे आणि त्याचं आउटपुट हे खूप चांगलं मिळेल असं मला वाटतं. आपण आता इतक्या छान गप्पा मारल्यात, मला रॅपिड फायर करायचंय तुझ्यासोबत. ओके. त्यामुळे तुला माहितीच आहे, पटपट उत्तरं द्यायची आपण. ओके. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला तुला विचारणार आहे, पटकन उत्तर द्यायचं. येस. मेकअप शिवाय तू किती तास राहू शकतेस? राहू शकते बऱ्याचदा, कारण मी एक्सपर्ट आहे, बॅकस्टेज एक्सपर्ट. सो मला नसला मेकअप तरी काही फरक पडत नाही. उत्तर आहे ना हे? खूपच खरं, अगदी जेन्युइन. पण लिपस्टिक शिवाय नाही राहू शकत. तोच मला दुसरा प्रश्न तुला विचारायचा होता की आवडतं प्रोडक्ट कुठलं तुझं, ब्युटी प्रोडक्ट? मला आय शॅडोज आवडतात, कारण मेन डोळेच असतात जे तुमचा मेकअप खुलवतं. एक अशी गोष्ट आहे की ती तुझ्या पर्समध्ये नेहमी असते? लिपस्टिक. ऑफकोर्स. येस. दुसरं काय नाही? नाही, दुसरं काहीच नाही. अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की मेकअप टिप पटकन कुठली देऊ शकतेस तू? मेकअप टिप देईन की काजळ घातल्यावर खूप सुंदर दिसतात डोळे. सो काजळ तुम्ही वेअर करू शकता नक्कीच. आवडता आउटफिट? महाराष्ट्रीयन. येस ऑफकोर्स, आपलं इंडियन वेअर, साडी. मेकअप शिवाय आयुष्य? हा मेकअप शिवाय आयुष्य रॅपिड फायर आहे, फोकसच नाही आयुष्याचा असं समजेल मी. आणि सिग्नेचर लुक तुझा? महाराष्ट्रीयन लुक, कारण मी मराठी आहे आणि मला ते पुढे न्यायला फार आवडेल. जाता जाता तुला एक असं विचारायचंय मला की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपला प्रवास असतो, मग तो कुठलाही असेल, म्हणजे आपला शिक्षणाचा असेल, प्रोफेशनचा असेल, ह्याच्यामध्ये पिलर्स असतात आपल्या आयुष्यात, आपले नातेसंबंध असतात, आपले मित्रमैत्रिणी, आपला परिवार असतो. तर ह्या संपूर्ण प्रवासात म्हणजे तू आज जे काही स्वतःला बघतीयस ज्या ठिकाणी, किंवा तुझं ब्लश ऑन बाय स्वरूपा हा जो तुझा ब्रँड बिल्ड झालाय, ह्या सगळ्या प्रवासात तुला जर मी असं विचारलं की तुला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर तू
कुणाबद्दल व्यक्त करतेस आता ह्या तुझ्या आयुष्याच्या आणि तुझ्या करिअरच्या ह्या टप्प्यावर? सर्वात प्रथम तर मी माझ्या वडिलांना धन्यवाद देईन, कारण त्यांनी खूप डिसिप्लिन लाईफ ते स्वतः जगले आणि त्यांनी स्वतःचं उदाहरणही आमच्या समोर डोळ्यासमोर ठेवलं. सो मी रोज त्यांना एक चांगल्या पद्धतीने, ते प्रोफेसर होते, सो मी त्यांना कायम एक रोल मॉडेल म्हणूनच स्वतःकडे बघितलं की नाही बाबा आपल्याला असंच राहायचंय. सो मी सगळ्यात थँक्यू पहिल्याने मी वडिलांना म्हणेन. दुसरं थँक्यू माझ्या आईला म्हणेन की तिने पदोपदी मला ह्या क्षेत्रामध्ये अप अँड डाऊन्स असू दे, ती कायम माझ्या बाजूने उभी होती आणि अजूनही ती माझ्या बाजूने उभी आहे. माझा भाऊ असू दे, माझी वहिनी असू दे, हे पण आहेत. माझा मित्र परिवार असू दे, त्यांनी मला वेळोवेळी एन्करेजमेंट दिलेली आहे. किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये जे जे मला गुरु लाभले त्यांचे मी शतशः नमन करते, कारण त्यांनी मला हातचं राखून कधीच काही शिकवलं नाही. प्रत्येक वेळी पदोपदी अजूनही ते मला गायडन्स देतात. ज्यांनी मला चांगल्या लेवलवरती जॉबसाठी तू जा हे एन्करेजमेंट दिलं, त्या सरांना सुद्धा मी खूप थँक्यू म्हणेन की त्यांच्यामुळे मी लॅक्मेमध्ये काम करू शकले, जे माझं ड्रीम होतं. आणि जे माझे आत्तापर्यंत ज्या मला ब्राईड भेटल्या त्यांनी मला माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलं, मी त्यांना सुद्धा खूप थँक्यू म्हणेन. आणि त्या अजूनही माझ्या कामावर प्रेम करतात आणि असंच त्यांचं प्रेम राहू दे, त्यांच्या सदिच्छा राहू देत आणि त्यांची पॉझिटिव्हिटी माझ्यापर्यंत राहू दे, मी असंच म्हणेन. खूप छान उत्तरं दिलीस. बऱ्याच काही शंका होत्या, त्या शंकांना तू छान पद्धतीनं हँडल केलंस मी म्हणेन. कारण ह्या इंडस्ट्रीच्या बद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आपण ऐकत असतो, प्रॉपर त्याच्याबद्दल खरी माहिती कुठून मिळेल ह्याच्या शोधात असतो, पण बरेचदा ती मिळत नाही. पण ऑफकोर्स तुझ्यामुळे आम्हाला खूप छान संधी मिळाली त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायची. रॅपिड फायर पण खूप छान झाला आपला ऑफकोर्स. येस. समीक्षा पॉडकास्टच्या या भागात आज आपण भेटलो ब्लश ऑन बाय स्वरूपा, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल स्वरूपा शेटे हिच्याशी छान गप्पा मारल्या. असेच नवीन नवीन पॉडकास्ट तुम्हाला जर बघायचे असतील तर समीक्षा पॉडकास्टच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून ज्यावेळी आमचा पॉडकास्ट रिलीज होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.